वांद्रे रिक्लेमेशन येथील नेव्हिल डिसूजा फुटबॉल ग्राउंडचं खेळाचं मैदान हे आरक्षण बदलून ते एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटर असं करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून रविवारी आंदोलनाची घोषणा केली गेली आहे। या मैदानाचं आरक्षण बदलण्यासंदर्भातील प्रस्तावाविरोधात याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असताना हा प्रस्ताव मंगळवारी सभागृहात मांडण्यात आला आणि त्याला मंजुरीही देण्यात आली। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी त्या प्रस्तावाविरोधात रविवारी आंदोलनाची घोषणा केली आहे। दरम्यान प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर यापुढे कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला दिलेत। या प्रकरणाची येत्या 10 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे। मुंबई महापालिकेच्या या निर्णयावर उच्च न्यायालयानं कठोर निरीक्षण नोंदवली। मुलं मैदानी खेळ कुठे खेळणार, काही जागा मोकळ्या ठेवायला हव्यात, नाहीतर पुढची पिढी मैदानी खेळ विसरून जाईल, या शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला खडसावले। दरम्यान नेव्हिल डिसूजा मैदानावर खेळायला येणाऱ्या खेळाडूंनी न्यायालयाचे आभार मानले। हे मैदान आमच्यासाठी मंदिर आहे अशी भावना या मुलांनी व्यक्त केली आहे। दररोज हजारो मुलं या मैदानावरती फुटबॉलचा सराव आणि खेळ करण्यासाठी येतात। मुंबईमध्ये फुटबॉलसाठी मोकळ्या जागा आधीच कमी असताना उपलब्ध असलेल्या महत्त्वाच्या मैदानांपैकी हे एक मैदान आहे। तिथल्या खेळाडूंशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, आपण पाहूया। फुटबॉलच्या डेव्हलपमेंटसाठी चांगलं आहे ग्राउंड। ते पूर्ण मुंबईतून लहान लहान मुलं सगळे खेळते त्या ग्राउंडमध्ये। अच्छा, चांगलं डेवलपमेंट होणार इंडियासाठी। नहीं, जो बोला है गलत है। ये ग्राउंड कन्वेंशन सेंटर नहीं बनना चाहिए। ये कितने सारे बच्चे आते हैं, 60,000 से ज़्यादा बच्चे लोग यहाँ पे खेलते रहते हैं। उनसे अगर ग्राउंड लेंगे तो हमारा स्पोर्ट नहीं रहेगा। और अभी हम लोग को बचाना है फुटबॉल को, तो आई थिंक हम लोग को ग्राउंड रखना चाहिए। मी एवढंच बोलणं रिक्वेस्ट आहे सर, आपल्या मुंबईमध्ये ग्राउंड नाही आहेत सर, प्लीज हा ग्राउंड नका घेऊ आमच्याकडून, आमचा फ्युचर आहे फुटबॉल। मी एवढीच रिक्वेस्ट करेन की प्लीज सर, खूप लोकांची हे आहे, हा ग्राउंड आमच्यासाठी मंदिरापेक्षा पण कमी नाही आहे, तर प्लीज एवढीच रिक्वेस्ट आहे, इट इज अवर फ्युचर, तो प्लीज हेल्प अस। हे खूप चुकीचं आहे की तुम्ही ग्राउंड घेता आमच्यापासून, कारण की आपल्याकडे खूप सारे कन्व्हेन्शन सेंटर आहे ऑलरेडी, आणि एकच ग्राउंड आहे पूर्ण मुंबईमध्ये जे की MFAचं आहे, आणि ते 5 डिव्हिजन्स होता, फर्स्ट डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन, थर्ड डिव्हिजन, सुपर डिव्हिजन आणि एलिट डिव्हिजन, खूप सगळे प्लेयर खेळतात, तर ग्राउंड तर नाही गेलं पाहिजे। कन्व्हेन्शन सेंटर तर आम्हाला बिलकुल नकोय, ग्राउंड हवेत। कन्व्हेन्शन सेंटर भरपूर आहेत। आम्हाला स्पोर्ट्सला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, मुलांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, कारण आजकालची मुलं भरपूर मोबाईलवरती असतात। जर आम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटीज हवी आहेत, आम्हाला ग्राउंड हवा आहे। त्याच्यासाठी मी विनंती करणार आहे की प्लीज आम्हाला हा ग्राउंड ठेवा, आमच्या मुलांसाठी, आमच्या फ्युचरसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।